आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सचिन तेंडुलकरची वर्णी लागण्याचं वृत्त हाती येत आहे। विश्वसनीय वृत्तांनी या संदर्भात जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत या संपूर्ण वृत्ताबाबत एकमत झाल्याचं देखील म्हणण्यात येतं। वयाची 70 पार झाल्यानं रॉजर बिन्नी हे सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अपात्र आहेत। नेमकं काय घडलंय बघूया। बीसीसीआयच्या अध्यक्षपदाकरता सचिनच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। सचिन तेंडुलकर सोबत बीसीसीआयची अनौपचारिक चर्चा झाल्याची देखील माहिती मिळतेय। विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती जय महाराष्ट्राला दिली आहे। बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक 29 सप्टेंबरला पार पडणार आहे। बीसीसीआय मधील संकेतानुसार अध्यक्षपद हे यावेळेला पश्चिम विभागाकडे असणं अपेक्षित आहे। बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे त्यांनी वयाची 70 पार केल्यामुळे अपात्र आहेत। सौरव गांगुली, रॉजर बिन्नी या माजी क्रिकेटपटूंनी आतापर्यंत बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषवलंय। या सगळ्या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलेली होती, ती आपण ऐकूया। चर्चा खूप नावांची आहे, म्हणजे ती यादी खरोखरच खूप मोठी आहे आणि मागच्या वेळेला रॉजर बिन्नीचं नाव आलं आणि ते सगळ्यांच्या सर्वसंमतीने सहमत सुद्धा झालं। त्यामुळे याच्यावरती जास्त डिस्कशन किंवा जास्त राजकारण घडलेलं नव्हतं। यावेळेला मात्र तसं होईल असं मला वाटत नाहीये, कारण काही माझे म्हणजे ज्याला ऍडमिनिस्ट्रेटर आपण म्हणतो, संयोजक विविध संस्थांचे, म्हणजे जे असोसिएशन्स आहेत भारतभरातल्या तमाम, त्यांचेही काही अध्यक्ष हे सुद्धा उत्सुक आहेत आणि त्याचबरोबर काही माजी खेळाडू सुद्धा उत्सुक आहेत। त्यामुळे यावेळची यादी खरोखर खूप मोठी आहे आणि या गोष्टी या आता इतक्या वेगळ्या स्तराला गेलेल्या आहेत, कारण बीसीसीआय मधनं मिळणारं प्रचंड मोठ्या प्रमाणातली प्रसिद्धी याचा विचार करता तो होल्ड जो आहे, त्याच्यावरती जी पकड आहे ती कुठलाही राजकारणी हा पटकन जाऊन देणार नाही। त्यामुळे यावेळेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राजकारण होणार आहे ही गोष्ट नक्की दिसते।